चला शिकूयात सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण केव्हा करतो? सिंपल प्रेझेंट टेन्स आपण नेहमी करतो त्या गोष्टी, जसं की रेग्युलर ऍक्शन किंवा आपले दैनंदिन सवय असतील त्या सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. जसे की स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. ठीक आहे, पहा आता परत एकदा समजून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण नेहमी करतो त्या गोष्टी सांगण्यासाठी, जे आपले रेग्युलर ऍक्शन आहेत किंवा दैनंदिन सवय आहेत त्या सांगण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो. आणि याची जी रचना आहे किंवा स्ट्रक्चर जे आहे ते आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म, म्हणजेच कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप. ठीक आहे, आता बघा, जसे मी खातो, आय ईट, आम्ही धावतो, वी रन, ते वाचतात, दे रीड, तू खेळतो किंवा तुम्ही खेळता, यू प्ले, मुलं गातात, बॉईज सिंग. बघा इथे जसे की आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतं. जसं मी खातो, आय ईट, तुम्हाला हवे तसे तुम्ही वाक्य वाढवू शकतात. मी खातो, आय ईट, मी पाणीपुरी खातो, आय ईट पाणीपुरी, मी माझ्या मित्रांसोबत पाणीपुरी खातो, आय ईट पाणीपुरी विथ माय फ्रेंड्स. ठीक आहे, आम्ही धावतो, वी रन, म्हणजे आम्ही वी आणि धावणे करता शब्द आहे रन. त्याच्यानंतर ते वाचतात, ते म्हणजे दे आणि वाचणे करता शब्द आहे रीड, कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप. तू खेळतो किंवा तुम्ही खेळता, यू प्ले, आणि मुलं गातात, बॉईज सिंग, म्हणजे काय तर कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर हा तुमच्या नेहमीच्या सवयी, म्हणजेच काय तर मी खातो, आय ईट पाणीपुरी, म्हणजे मी नेहमी पाणीपुरी खातो या अर्थाने होत असतो. ठीक आहे, आता बघूयात पुढे. जर करता ही, शी, इट किंवा एखादे नाव किंवा सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस किंवा इएस लावले जाते. बघा जसे की तो लिहितो, ही राइट्स, ती जाते, शी गोज, ते काम करते, इट वर्क्स, राजू वाचतो, राजू रीड्स. पहा आता जर करता ही, शी, इट नाव किंवा एखादे सिंग्युलर वर्ब जर असेल तर त्याला यस किंवा इएस लावले जाते. जसं की तो लिहितो, तो लिहितो म्हणजे काय तर ही राइट्स. पहा माता इथे राईटला यस प्रत्यय लागलेला आहे, कारण की इथे करता आहे तो, ही. तर लक्षात ठेवायचे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा पण करता ही म्हणजे तो, शी, ती, इट हे वस्तू किंवा प्राण्यांकरता वापरले जाते. एखादे नाव किंवा एक वचन जर असेल तर क्रियापदाला एस किंवा इएस लावले जाते. जसे की तो लिहितो, ही राइट्स. मग आता समजा तो प्रश्न लिहितो, ही राइट्स क्वेश्चन्स. त्याच्यानंतर ती जाते, शी गोज. पहा इथे गोला इएस शब्द लागलेला आहे, ती जाते, शी गोज. ते काम करते, इट वर्क्स. इट म्हणजे काय तर इथे कोणती तरी वस्तू असणार, जसं की तो फॅन किंवा मग समजा मिक्सर, एखादी वस्तू, इट वर्क्स हे काम करतं. राजू वाचतो, राजू रीड्स. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर ही, शी, इट एखादे नाव किंवा एक वचन जर असेल तर क्रियापदाला एस किंवा इएस प्रत्यय वापरला जातो. हा नियम फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये लागू होतो. बघा पुढे, जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा मराठीमध्ये क्रियापद कशा असतात पहा, जातो, जाते, जातात, करतो, करते, करतात असे रूप येत असतात. आता आपण आणखी काही उदाहरणे शिकूया. पहा जसे की मी शाळेत जातो. पहा आता मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल. आता याच्यामध्ये कर्ता आणि क्रियापदाचे पहिल रूप, मी जातो, मी म्हणजे काय आय, आणि जाणे करता शब्द काय गो, म्हणून आय गो टू स्कूल. त्याच्यानंतर ती पुस्तक वाचते, शी रीड्स अ बुक. बरं आता तुम्ही समजू शकता की इथे एस का लागलेले आहे, कारण की इथे करता आहे शी, आणि आपला नियम आहे की ही, शी, इट जर असेल तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस लावले जाते. शी रीड्स अ बुक. तो क्रिकेट खेळतो, ही प्लेस क्रिकेट. आम्ही टीव्ही पाहतो, वी वॉच टीव्ही. ते गाणे गातात, दे सिंग अ सॉन्ग. तू जलद धावतोस, यू रन फास्ट. ती पाणी पिते, शी ड्रिंक्स वॉटर. राजू सर्व उत्तर लिहितो, राजू राइट्स ऑल आन्सर्स. कुत्रा मोठ्याने भुंकतो, द डॉग बार्क्स लाऊडली. आणि त्याच्यानंतर सूर्य पूर्वेला उगवतो, द सन रायझेस इन द ईस्ट. आता आपण याला सविस्तर समजून घेऊयात. बघा मी शाळेत जातो, आय गो टू स्कूल.
ती पुस्तक वाचते. ती पुस्तक वाचते. शी रीड्स अ बुक. शी रीड्स अ बुक म्हणजे ती पुस्तके वाचते. तो क्रिकेट खेळतो. ही प्लेज क्रिकेट. आम्ही टीव्ही पाहतो. वी वॉच टीव्ही. जर का तुम्ही या सर्व कन्स्ट्रक्शन जर बघत असाल तर तुम्हाला एवढं लक्षात येईल की प्रत्येक वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप घेतले आहे. आय गो, मी जातो. शी रीड्स, ती वाचते. ही प्लेज, तो खेळतो. वी वॉच, आम्ही पाहतो. दे सिंग, ते गातात. यू रन, तुम्ही धावतात. शी ड्रिंक्स, ती पिते. राजू राईट्स, राजू लिहितो. द डॉग बार्क्स, कुत्रा भुंकतो. द सन रायझेस, सूर्य उगवतो. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल तर बघा इथे ही शी एक वचन आणि एखादे नाव जेव्हा असते तेव्हा क्रियापदाला यस यस लागलेले आहेत पहा.